साहेब काय सांगाल, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या अपघातात निधन झालेलं आहे, काय सांगाल? आज अत्यंत दुर्दैवी आणि वाईट दिवस आहे. आदरणीय दादा आमच्यात राहिलेले नाहीत, त्या गोष्टीवर आमचा विश्वास सुद्धा बसत नाही. आज कळालं की दादा विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला. दादा दादा होते, परंतु असं होईल असं आणखी आमच्या मनाला वाटत नाही. आता मी अंत्यविधीसाठी निघालेलो आहे, परंतु आमच्या परिवारावर मी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा त्याग केला त्यावेळेस मला तळहातातल्या फोडासारखं जपलं. मी जे म्हणेल ते ऐकलं. माझं काही चुकलं असलं तर डॉक्टर असं नसते म्हणाले. माझी शेवटची भेट परभणीला झाली, आत्ता महापालिकेच्या वेळेस आले होते. त्यांनी माझं अभिनंदन केलं, मिथिलेश भैयाचं अभिनंदन केलं, शुभेच्छा दिल्या, चांगलं काम करा, माणसात राहा. दादाचं हे दुःख पचवणं तर शक्य नाही. दादा दादा होते, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यावर. ज्यावेळेस मी 2011ला भाजपमध्ये गेलो, 2014चं तिकीट विधानसभेत दिलं. दादाच्या तिकिटामुळे मी विधानसभेचा आमदार झालो. आता कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत दादानं मला तिकीट दिलं, माझ्या पत्नीला, ते निवडून आल्या. आमच्या केंद्रीय कुटुंबावर आणि मुंडे फॅमिलीवर दादाचा अत्यंत विश्वास होता. आणि जे काय घडलं, आम्ही जे राजकारणामध्ये टिकून आहेत ते दादामुळंच आहेत. ते शब्दात त्याची किंमत करता येत. दादानं कधी जातीपात केलं नाही, दादानं कधी धर्म बघितला नाही. दादानं ज्या वेळेस दादाकडे गेलो त्यावेळेस काही तर घेऊनच आलो. दादा एक स्पष्ट वक्तव्य होता. अनेक संकट आले, त्या संकटावर मात करताना दादानं अत्यंत संयमानं राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टर असं नाही, असे. मी दादाचा सल्ला मानत होतो. दादा हे अंतिम सत्य, अंतिम अथॉरिटी अजितदादा होते. खूप घनिष्ठ संबंध होते. धनंजय मुंडे एवढे जवळचे होते, अति निष्ठावंत होते. त्यांचे एखादी गोष्ट धनंजय मुंडेला सांगितली, अशी करायची, अशी घडली नाही. अत्यंत जवळचे संबंध होते. आणि मी धनुभाऊचा मेहमान, परंतु धनुभाऊपेक्षा आधीच 6 महिने अगोदर अजितदादाकडे गेलो होतो. लोकांना हे माहीत नाही. अजितदादानं मला मी जी मागितले ते आत्तापर्यंत दिलेलं आहे. दादा अत्यंत शिस्तप्रिय होते. दादांना जास्त बोलणं आवडत नव्हतं. कामाचं बोलणं लेखी स्वरूपात देणं. आणि आमच्या मनात नितांत आदर दादाबद्दल. परंतु समय बलवान होत आहे. दादासाठी आमची काही करायची तयारी होती. दादाचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम होता. मुंडे साहेबांनंतर आज महाराष्ट्र पुन्हा एकदा म्हणतोय की आमचा लोकनेता हरपला आणि आमच्या कामाचा खराय. एवढा दांडगा संपर्क असणारा, जनसंपर्क असणारा माणूस, नावानिशी ओळख असणारा माणूस आता होणे नाही. आत्ताच्या घडीला तर कोणी नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्याची ओळख आहे अजितदादाची, चांद्यापासून बांद्यापर्यंत अजितदादा प्रत्येकाचं नाव घेऊन नावानिशी
कसं आहे काय नाही एवढं यश अपयश चालत राहते. अथक परिश्रम सकाळी 6 वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत. दादा कधीच कुठल्या जातीचं चांगुल लांग हे केलं नाही. सगळ्या जाती धर्माला घेऊन मुंडे साहेब दादानं नेतृत्व केलं. त्यांना अनेक संकट आले, अनेक टीका झाल्या, त्या पचवून परत कामाला लागले.